इकडे ना तर चांगलं नेट नाही चालत. तिथे आपण याच्या वरती चढून बसून नेट चालू करू. इथे वरती वडाफोन आता बघा नेट चालतोय. नेट चांगलं चालतं हे बघा. पबजी चालू केलं लगेच स्टार्ट. एवढ्या लवकर खाली तिथे नाही चालू होत होतं. हा बघा मुंगा चावला मला. हा बघा आईला एवढा जोरात का. सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण आलेलो आहोत डोंगरीला. आपल्या डोंगरीमध्ये भात लावायचे बाकी होतं ना, ते भात लावायला. पण पावसाची वाट बघतोय तो बघा. काय नाही पाऊस येईल की नाही ते पण नाही माहिती. पावसाची वाट बघू आपण. पण आता आपल्याला जायचं आहे घ्यायला ट्रॅक्टर. कारण इथे पाणी नव्हतं म्हणून तसं ठेवलेलं. म्हणून ट्रॅक्टर आहे पुढे तिकडेच. तर आपण घ्यायला जाऊ. बघा इथे ट्रॅक्टर आहे. आपल्याला घेऊन जायचं आहे इकडनं. आपल्याला घेऊन जायचं आहे याच्या तिकडनं डोंगरीच्या. खूप लांब आहे. आपण घेऊन जाऊ. फायनली आपण ट्रॅक्टर घेऊन आलोय आपल्या घरी इथे डोंगरीला. हे बघा गेलेलं होतं तिकडनं घ्यायला, खाली होतं. आणि आता घेऊन आलो इथे 1 2 3 आणि इकडनं 4 शेत राहिलेले आहे तिकडे भात लावायचं. म्हणून आता पावसाची आपण वाट बघूया. पाऊस आला की लगेच त्यामध्ये चिखल. बघा आता थोडं पाऊस येण्यासारखं झालेलं आहे. बघा आपल्याला पहिल्यांदा तिकडनं लावलेला तर किती चांगलं झालं आहे आता बघा. पण पाऊस नव्हता म्हणून आपण हे शेत राहिलेले. तर आता याच्यामध्ये आपण पाऊस येईल की लगेच येणार आहे पाऊस असं वाटते. कारण पूर्ण ढग काल्यासारखे झालेत. तर वाट बघू पावसाची. तर काहीच आपण हे करत होतो की पाऊस वगैरे येईल असं तुम्हाला दाखवलं मी. तिकडनं पाऊस येणार आहे असं. आणि बघा किती ऊन पडतं इथे. एवढं ऊन पडतं आहे. याच्यामध्ये खेळून ठेवलं आहे. परत त्याच्यामध्ये एकदा ट्रॅक्टर फिरवावं लागेल. आणि तिकडनं एकदा फिरवलं आहे. पाणी आलं का लगेच तिकडनं चिखल हे होईल. पण पाऊस थोडं पण आलं नाही. एवढी गरमी लागते. आणि आता थकलो आहे थोडं. जेवण वगैरे करू. दुपारचे 12 वाजले. हे बघा चणी आणि भाकर. आता आपण करूया जेवण म्हणजे भाकर खाऊ दुपारचं. का इकडे रानामध्ये बसून खायला मजाच वेगळी. डोंगरीला येऊन परत ढग कालसारखं झाले. पाऊस येते की नाही वाट बघावं लागेल. याच्यामध्ये चिखल हे करायचं आहे एवढं थोडं. कारण पाऊस आला ना की या घरावरून पाणी पडतं इकडे आणि डायरेक्ट पाणी उतरतं इकडे. म्हणून लवकर हे होईल. पण आता पहिले आपण जेवण करूया. हा बघा मी इथे बसून होत आहे आणि चेरी आणि उसका बेटा आ गया. रॉकी बघा तो गेले. पावसाची वाट बघून थकलं पण पाऊस येत नाही. चेरी अजून थोड्या वेळ वाट बघू. पाऊस येईल की लगेच आपण ट्रॅक्टर चालू करून याच्यामध्ये फिरू. वाट बघून थकलो आहे. आता संध्याकाळचे 3 वाजायचे आहेत. पण पाणीचे पत्ता नाही. अजूनपर्यंत ऊनच पडतोय. सकाळी आलेले 10 वाजता 10-9 वाजता आलेले. आणि पावसाची वाट बघत होतो. याच्यामध्ये चिखल पाडायला. पाऊस येतो थोडं आणि परत जातो. आणि आता ऊन पडतोय.
आणि दुपारी एकदा जेवलं आहे आणि आता परत एकदा जेवतो वाट बघून बघून परत एकदा मी जेवतो आहे. पाणी तरी येत नाही, आपण परत एकदा जेवू. जेवण वगैरे पूर्ण झालं आणि आता आपण फिरायला निघू. बघा इकडे आपण फिरत फिरत जाऊ. एक तिकडे विहीर आहे लहानशी, त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी भरून राहते, एकदम मस्त क्लीन असतोय. आम्ही इथे असतो ना तेव्हा तिथे जातोय आंघोळी वगैरे करायला. खूप मजा येते आंघोळी करायला. 2 आहेत, पण एक थोडं लांब आहे आणि एक जवळच लहानशी आहे विहीर. तर आपण तिथे जाऊ. पाणी आहे की नाही ते आता बघू तिथे, कारण आम्ही इथे असतो ना तर आंघोळी करायला तिथेच, बैलांना वगैरे पाणी प्यायला तिथेच आम्ही घेऊन जातोय. बघा हवा पण खूप सुंदर येते, सुंदर म्हणजे मस्त हवा पण येते. आणि आई आणि बाबा तिथे काम करतायत हे बघा. पण आपलं काम आहे खेळायचं, मग ट्रॅक्टरवरती ट्रॅक्टर फिरवायचं, म्हणून आपण ट्रॅक्टर फिरवण्यासाठीच आलोय इथे. मग तेव्हा मी आराम करतोय. पप्पाना ते पाणी नाही म्हणून तिकडे काम करतायत काही दुसरं. मला घेऊन जातो इकडे आहे एक, याच्यामध्ये काहीतरी लावलं. हा बघा इथे आहे तो. हे बापरे, प्रिंक झाले बघा. पाणीच नाही याच्यामध्ये, लहानसा खड्डा आहे त्याच्यामध्ये. हे बघा तुम्हाला इकडे दिसत आहेत ना गुफासारखी, याच्यामध्ये पाणी येतं. पाणी आलं तेव्हा पूर्ण खाली झालं आहे. याच्यावरती कपडे वगैरे धुतात. मी पण इथेच येतो आंघोळी करायला. आणि ज्या दिवशी मी केस पूर्ण कापलेले ना त्या दिवशी पण आलेलो इथेच मी आंघोळी केली. तो त्या दिवशीपर्यंत पाणी होतं, पण आता वाटतंय पूर्ण गायब. अजून थोडाफार पाऊस येईल ना तर परत जमा होईल त्याच्यामध्ये. परत आपण जाऊया तिकडेच फिरत फिरत. इकडे आलं तर पूर्ण माइंड एकदम फ्रेश राहतं. कसला आवाज नाही काय नाही, एकदम शांत पूर्ण जंगलामध्ये. आणि हवा पण खूप सुंदर येते. असं वाटतं की इथेच एक मोठं घर बनवू आणि इथेच राहू. थोडा रस्ता खराब आहे म्हणून कंटाळा येतोय. रस्ता आता पाणी आलाय ना तर खूपच खराब झालाय रस्ता. आणि तिकडे बघा त्या पॉईंटवरती घर असताना तर तिथे खूपच सुंदर आहे व्ह्यू. तिथून तुम्हाला मी दाखवलेलं अमोलच्या घरी, तिकडनं चांगला व्ह्यू येत आहे. आणि तो सूर्य निघाला आहे आणि चांद आहे इकडे, तो ढकलाय पूर्ण. म्हणून बघा वाट बघताय याच्यामध्ये लावायची, कधी पाऊस येईल काय माहिती नाही. त्याच्यामध्ये आपण भात पेरलेलं ते तसंच पूर्ण भरलेलंच आहे, याच्यामध्ये लावायचं. इकडे ना तर चांगलं नेट नाही चालत, तिथे खुर्चीवर मी बसून होतो. नेट नाही चांगलं चालत. एअरटेल चांगलं चालतंय, वोडाफोन एवढं चांगलं चालत नाही. एअरटेलचं कारण एअरटेलचं तुम्हाला दाखवतोय. एक एअरटेलचं तुम्हाला इकडे थोडं टावर दिसत असेल ना, ते एअरटेलचं आहे. आणि हा कोणता आहे माहिती नाही, पण तो बंद आहे. म्हणून ते एअरटेलचं चांगलं नेट चालतं आहे, वोडाफोनचं नाही. म्हणून आपण याच्यावरती वरती चढून बसून नेट चालू करू. इथे वरती वोडाफोन आपलं सिम आहे वोडाफोन, म्हणून आपण ते वोडाफोन यूज करू वरती जाऊन.
वरती तर चढलो आपण, पण आता चांगलीशी जागा शोधावी लागेल बसायला, कारण मुंग्या फार आहेत. हे बघा फिरत आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे एवढे मुंग्या आहेत, कुठून आले काय माहिती नाही. खाली हे बघा, ते पण तर मोठेवाले ते आहेत. एकदा चावलं की वाट लागेल. जिकडे तिकडे पूर्ण फिरत आहेत. एवढे मुंगे आहेत, तर चांगलीशी जागा शोधू आणि बसू. ते नेट चालू करू. नेट चालते की नाही ते बघू आपण पहिले इथे. आणि आम्ही या झाडाला ना तर शेंगल बोलतोय. जी हा पान तुम्हाला माहिती असेल, हा पान ना याला बोलतो शेंगल. याच्यानी ना आपले आजो वगैरे ते ना तर बिडी बनवून पितात. तो झाड आहे हा शेंगल. आणि याला लागतात पण, याच्या बी आपल्याला खायचं आहे. पण ते अजून लहानच आहेत. हे बघा, अजून काय हे नाही झालं आहे, लहानच आहेत. हा बघा एवढा मोठा पान, बिडी बनवायचा. बिडी आजो वगैरे ते ना तर हेच उन्हाळ्यामध्ये ना तर कट करून पूर्ण पान सुकवतात आणि नंतर पावसाळ्यामध्ये तेव्हा ते बिडी बनवून हे करतात तंबाखाने. एवढे मुंग्या तिकडे पण आलेत. तुम्ही काय बोलत असतील माहिती नाही, पण आम्ही बोलतो याला. हा बघा नेट चालतोय. नेट चांगलं चालतं. हे बघा, पबजी चालू केलं लगेच स्टार्ट. एवढ्या लवकर खाली तिथे नाही चालू होत होतं. तर आता आपण गेम खेळलो याच्यावरती चढून, कारण नेट चालत नाही म्हणून. हा बघा मुंगा चावला मला. हा बघा, आईला एवढा जोरात का आई 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 आई. एवढा जोरात चावलाय तो. आपल्याला इथून वरती चढलेले मुंग्या खूप चावले. बापरे, एवढा जोरात चावलाय. पूर्ण आपण कट केलंय. दुखतंय पण कुठं आहे ते नाही दिसत. हे बघा, हे फिरताय. चावलंय मला तिथून, शेपाडलाय तिथून. अजून डोक्यामध्ये पण होतं. तर आता आपण नेट चालतं की नाही तरी इथेच बसून खेळलो. वरती तर खेळायला नाही देणार ते. तर आज तर पाऊस काय येणार नाही. आणि संध्याकाळ पण झाली, संध्याकाळचे 4 वाजले. त्याच्यामध्ये डब्बल खेळून ठेवला ट्रॅक्टरनी. आणि ट्रॅक्टर इथे आत घरामध्ये ठेवला आहे, कारण पाणी वगैरे येईल तर भिजेल असं करून. म्हणजे पूर्ण रात्री एखादं पाणी आलं तर म्हणून इथे चांगलं राहील. आणि हे पण तसंच, अजूनपर्यंत ऊनच पडतं आहे. मग आता आपण जाऊया घरी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा दिवस एवढंच घेऊ, उद्या भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.